साधको नहि सर्वत्र चंदनम न वने वने, म्हणजे सगळ्याच पर्वत रांगांमध्ये आपल्याला रत्न मिळत नाही, सगळ्याच हत्तींवरती आपल्याला मोती मिळत नाही, जसं प्रत्येक जंगलामध्ये वनामध्ये आपल्याला चंदन मिळत नाही, तसं स्वतःच्या जिद्दीवर तयार झालेले आणि फक्त विकासाची वाट धरून मार्गक्रमित करणारे नेते आपल्याला सहसा मिळत नाही. आणि आज आपलं भाग्य आहे की आपल्या समोर असे दोन नेते बसलेले आहेत. तर सर्वप्रथम जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मी शब्दशः विकास हा याचा अर्थ समजून सांगेन, कारण साहेब जर चुकत नसेल तर 1995 साली आपल्या चोंडी गावाच्या विकासाने आपण राजकारणाची सुरुवात केली आणि त्या बळावरती कुठलीही पार्श्वभूमी नसताना साहेब आज या ठिकाणी आहेत. आणि तसेच आमचे अण्णा आहेत की अण्णांनी सुद्धा विकास हाच एकमेव उद्दिष्ट ठेवला आणि त्याच्यासाठी हवं त्या मार्गाचा त्यांनी वापर केला. अगदी इथल्या इथे 300 मीटरच्या रेडियस मधलं जरी सांगायचं झालं तर समोरच आपण बघतो एक स्विमिंग पूल आहे, तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आताच बंधूंनी आपल्या पार्किंग बद्दल सांगितलं. पार्किंगच्या मध्ये अण्णांचं मानस आहे, तिथं अभ्यास शाळा आणि लायब्ररी करायची. रस्त्याच्या त्या बाजूला आपण गेलो की आपल्याला जैन बांधवांसाठी आनंद कृषी भवन दिसतंय. इकडच्या बाजूला आपण गेलो तर आपल्याला आदरणीय मुंडे साहेबांच्या नावाने व्यायामशाळा आहे. आपल्या केळकर चौकामध्ये राष्ट्र विमान जागृत करण्याचा आपला झेंडा आहे, राष्ट्रध्वज, जिथं बघून. बिजनेस न्यूज चैनल में आपका स्वागत है। आज राम शिंदे जी जो विधानसभा के सभापति चुने गए हैं, उनका जाहिर नागरिक सत्कार था और उस वक्त भूषण नाहटा जी का नाम लिया गया और उनके भाषण को नवाजा गया। योगेश अन्ना टिड़ेकर ने भी नवाजा और राम शिंदे साहब ने भी नवाजा। सर, इस बारे में आप क्या कहना चाहेंगे, कैसा आपको लग रहा है? आपको ये हमारे शीर्ष नेताओं का बड़प्पन है कि जिन्होंने कार्यकर्ताओं की बात को इतना गौर से सुना और उस बात के ऊपर उन्होंने नाम लेके उसका जिक्र भी किया। पर जो भी मैंने कहा वो सब बातें 100% सच थी और इसीलिए उनको लगा भी कि उस नाम को लेना चाहिए। उनका और बहुत खुशी से इस चीज़ का स्वीकार करता हूँ। ओके। और वो जो नागरिक पत्र जो लेने वाले थे उसमें कुछ आपने भी कुछ निवेदन दिया है उस बारे में? जी हाँ, बिल्कुल। जिस तरीके से योगेश अन्ना ने हमारे लिए काम किया है और राम शिंदे साहब ने उनको सपोर्ट किया है, तो हमारी सोसाइटी गगन उन्नति की तरफ से भी हमने उनको निवेदन आभार पत्र दिया है और उनके धन्यवाद हमने उनको कहा है।